प्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे। 2 लाख कोटीची कामं नगरविकास मंत्र्यांनी काढली मुंबईत, त्याचा काही आता पत्ताच नाही। ठेकेदारांना कामाचं वाटप झालेलं आहे आणि त्या 2 लाख कोटीवर 25% आधीच घेतलेल्या विचार करा किती पैसे। मी हे जबाबदारीनं बोलतोय। नुसते कागदावर कामं काढली आहेत, प्रत्यक्ष कामाचा पत्ता नाही। 2 लाख कोटी रुपयांची कामं आपल्या नगरविकास मंत्र्यांनी ठेकेदारांना परस्पर दिलेली आहेत। काही आता पत्ता रेकॉर्ड महापालिकेत त्याचा नाही, पण ॲडव्हान्समध्ये दलाली घेतली आहे, कमिशन घेतलं आहे 25%। म्हणजे किती हजार कोटी त्यांनी घेतले। हा केंद्राचा पैसा आहे, राज्याचा पैसा आहे हे बोलत नाही, हा जनतेचा पैसा आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचाराचं नाव काढल्यावर त्यांचा आत्मा तीळ तुटतो। भ्रष्टाचाराचा काढतात, त्याचा काढतात, 50 वर्षापूर्वीचा काढतात। अरे तुमच्या नाकासमोर 1 वर्षात भ्रष्टाचार सुरू आहे तो काढा, नगरविकास मंत्र्यांना बडतर्फ करा आणि महाराष्ट्रासमोर एक नवा पायंडा पाडा। संजय राऊत एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की जे काही गणपती मंडळ आहेत त्यांनी आता डीजे ऐवजी पारंपरिक वाद्य वाजवावी आणि यासाठी कोण पैसे देत नसतील तर माझी बॅग उघडीच आहे, मी अशा व्हिडिओना घाबरत नाही। ठीक आहे, ठीक आहे। आता ह्याच्यावरती आपण काय बोलू शकतो? बॅग उघडी आहे त्यांची, कारण हे जे लुटलेले पैसे आहेत त्या बॅगेत आहेत। भ्रष्टाचाराच्या पैशावरती तुम्ही गणेशोत्सव साजरा करा, हा स्पष्ट संदेश आहे। राहुल सर, मतचोरीचा जो मुद्दा आहे, याआधी राहुल गांधी, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आता राज ठाकरे त्या विषयावर बोललोय मी काल। नाही, पण या माध्यमातून इंडिया अलायन्समध्ये राज ठाकरे येऊ शकतात का? कारण मुद्दा एकच आहे आणि आपण बघितलं 2019च्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे हे त्यावेळेसचा जो विरोधी पक्ष होता, राहुल गांधी असतील, शरद पवार असतील, यांच्या सोबत होते। त्यामुळे कदाचित या सगळ्या मुद्दा हा विषय चर्चेचा आत्ता या क्षणी नाही, पण होट चोरी हा राष्ट्रीय मुद्दा आहे। जे आमच्या इंडिया आघाडीत नाहीत किंवा महाविकास आघाडीत या क्षणी नाहीत, त्यांना सुद्धा या प्रश्नानं चिंतित केले।